खूप म्हणजे मनापासून त्यांनी एक चांगली गोष्ट दिली. आज हे 2 नंबर आपला झाला. खरं तर आज 2 नंबर हे 4 नंदींचा झालेला आहे. त्यामुळं त्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे की एक 4 नंदी आज 2 नंबरसाठी पात्र ठरले ते. आणि योगायोग असा की दोन्ही नंदी आज म्हणजे आपला सचिन असो, चित्ता असो, टोळकर साहेबांचा सुंदर असो आणि माऊली आपले संजय सरकारांचा माऊली, ही चारही नंदी चांगली पळाली आणि आज 2 नंबर सेमीत सामन्यात उतरले. आणि त्यानंतर आमच्या संगनमताने आम्ही सचिन आणि चित्ता या 2 नंदींना पळवायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अतिशय चांगला ठरला आणि यांनी 2 नंबर करून ते सिद्ध करून दाखवलं. गाडी कशी पळाली सांगा जरा. चित्ता जरा काय सांगाल त्याच्याबद्दल, कारण सचिन आणि चित्ता ही जोडी प्रेक्षकांनी जरा थोडंसं चर्चा केली की कारण की गाडी कशी पळाली. तर योगायोग म्हणावं लागेल का तर चित्ताचा 15 दिवसापासून आपल्या सचिनच्या पायऱ्यात पळायसाठी आमचे संपर्क चालू होते. आणि योगायोगाने काल दुपारी पण मला 4 वाजता पण कॉल आलता चित्तावाल्यांचा की काही करून आपण पळू म्हणून. परंतु योगायोग असा की आपले माऊली सरकारांचा आपला संजय सरकारांचा माऊली त्यांचाही मला काल दुपारी कॉल आलता की बाहेर पायरा माझा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आणि माऊलीला जर एखादा चांगला पायरा आला तर त्या पायऱ्यात आपण म्हणजे मला सांगा. आणि योगायोगाने हे दोन्ही पैरे म्हणजे आपल्या म्हणजे एक आपण आपल्याकडून झालेले आहेत. आणि योगायोग असं की आम्ही दोन्ही गाड्या 2 नंबर सेमीत आल्या आणि दोन्हीही नंदींनी म्हणजे 4ही नंदींनी दोन्ही मालकांची आमचे मानात उंचावून ठेवले. कुठेतरी ज्या पद्धतीने आता सेमीफायनल सामना झाल्यानंतर तुम्ही सचिन आणि चित्ता पळवण्याचा जो निर्णय घेतला तो कुठेतरी म्हणजे सार्थक ठरला म्हणावं लागेल. त्यांनी ते करून दाखवले 100%. एक नवीन रक्ताचे 2 टीम म्हणावं लागते. दोन्ही दुष्यच आहेत. तर एक आम्ही त्यांची बी इच्छा होती की सचिन बरोबर पळायचे आणि आमची इच्छा होती की चित्ता बरोबर आम्हाला बी पळायचं होतं. तर हा योगायोग म्हणायचा आणि दोन्ही नंदींना योग आला आणि आज दोन्ही नंदी एकत्र पळाले. आम्हाला बी चांगलं वाटलं. आणि आज महाराष्ट्रानं पाहिलं की ही जोडी पळाली. तुम्ही म्हटलं ते पळायची होती पण आता ही जोडी 3 फेऱ्याच्या मैदानात आज पळालीच पण आता 3 फेऱ्या कधी पळणार का? 100% लवकरच ही जोडी पळताना दिसेल. सचिनच्या स्पीड बद्दल काय सांगाल की तुम्ही बघितलं तोंडाला जास्त वाढतोय आता, त्याच्याबद्दल काय सांगाल. सचिनचं आतापर्यंत काय होत होतं की थोडंसं आजारातनं उठलेला होता, थोडंसं काय 19-20 होतं. परंतु जसा जसा रिकवर होत चाललाय किंवा त्याचे जसे 2 दात लावलेत आणि तो जसा सगळ्या ह्याच्यातून मुक्त झालाय तसं सचिन खालून वरपर्यंत आता एक पहिल्यासारखा एकसारखा निघायला लागलाय. नाही खाली अजून जास्त तळ आहे उलट. नाही खालचा तर जास्तच आहे पण थोडासा समोर 100 फूट थोडंसं 19-20 व्हायचं. परंतु आता त्या 100 फुटात बी सचिन त्याची कमाल दाखवायला लागला. आपला सचिन आणि सुंदर या गाडीचं आजचं नियोजन कसं झालं होतं काय? सचिन आणि सुंदरचं आमचे मार्गदर्शक आनंद बल्ला सर आणि आमची म्हणजे सचिनचे सगळे हे म्हणा करते धरतेच म्हणा आपले स्वप्नील शेठ सनस या दोघांनी मिळून केलेलं होतं. आणि त्यांनीच मला तर पायरा माहीत पण नसतो. मला काल वाटतं दुपारी मला यांनी सांगितलं पावत्या टाकलेत आणि संध्याकाळी ऐका म्हणून. मला पावत्या बी माहीत नव्हतं नाव कोण आहे काय आहे आणि मी कधी विचारत बी नाही या दोघांना की तुम्ही पायरा कुठला का. तर आजपर्यंत जेवढे काही स्वप्नील शेठ असो आमचे आनंद बल्ला सर असो त्यांनी जेवढे काय माझ्या म्हणजे सचिनसाठी केलेलं आहे सगळ्या सचिनच्या हिताचंच केलेलं आहे. कधीच सचिनच्या एक ही अशी गोष्ट केलेली नाही की ती त्या दृष्टीतून सचिनची किंवा माझी मान कुठं. आता हिंद केसरी मैदान येते पेडगावचं, त्या मैदानाची तयारी कशी केलेली आहे सचिनची. सचिनची आता ही रेसलच चालू आहे म्हणायचं थोडक्यात आता. आणि असले 2 दिग्गज माझ्या पाठीशी असतील बल्ला सर आणि स्वप्नील शेठ तर मला नाही वाटत सचिन म्हणजे अशा एखाद्या हलक्या ह्याच्यात म्हणजे चांगल्या ह्याच्यात मित्रांनो बैलगाडी मालकाचा जयासाठी 8 तास असतो किंवा जयासाठी प्रयत्न चालू असतात
ट्रॉफी समोर आली बघू शकता. सर्व काय असतं त्या पलीकडे क्षेत्रामध्ये ह्याच्यासाठीच असतं. शाहिद भाई काय सांगाल? सगळं आटास या ट्रॉफीसाठीच आहे आणि आम्ही तर म्हणजे आमचं पहिल्यापासून एकच ट्रॉफी. आमचा सगळ्यात जीव म्हणलं तर ट्रॉफीवर गुंतलेला असतो आणि ट्रॉफी मिळाली का बस आमचं बाकीचं उद्देश काहीच नसते. गुलालाचा बादशाह म्हणावं लागेल आता सगळ्या महाराष्ट्राला असं, कारण की गुलाल जिथं जाईल तिथं गुलाल आहे. 100% त्याला आज आपण त्याचं जर पाहिलं तर मला वाटतं माझ्याकडे नंदी येऊन 6 महिने झाले. 6 महिन्यात 1 महिना मला वाटतं 30 दिवस 32 दिवस तर तो आजारात त्याच्या ऑपरेशन मध्ये बसून होता. तर 5 महिन्यात त्यांनी 13 1 नंबर, 2 त्यात एक हिंद केसरीचा 1 नंबर आहे आणि वडकीचा 2 नंबर म्हणजे 2 नंबर, 3 1 नंबर, 1 6 नंबर आणि एक 4-5 मैदानात त्यांनी मार खाल्लेला. म्हणजे त्यांनी एवढ्या कमी वयात आज मला 13 1 नंबराचा मानकरी ठेवणं आणि माझी मान उंचवणं हे माझ्या आयुष्यातलं न भूतो ना भविष्य न घडणारी गोष्ट आज आपल्याला सचिनच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि सचिनने जे काय दिलंय ते मी त्याचं खरंच मी सांगतो की मी त्याचं ऋण कधीच फेडू शकणार नाही. सचिनचे बी असो आणि आमच्या आनंद बल्ला सरांचे बी असो की त्यांनी जे माझ्यासाठी प्रयत्न केलेत, जे माझ्यासाठी जे आज मी किती जरी केलं तर नौका गाडा मालक होतो. 1 वर्षाचा गाडा मालक म्हणजे काय असं काय त्याला पूर्ण अनुभव नाही किंवा माझे पहिले घरचे चालत होते, माझ्या घरी नंदी होते त्याची असं काहीच नव्हतं. ह्याच्यातून मी शून्यातून केलेलं आहे आणि आज भारतात म्हणा महाराष्ट्रात म्हणा एक चांगलं नाव आणि चांगलं आपल्याला आपल्या म्हणजे सचिननं माझं एक नाव उंचवलं आणि माझं नाव अभिमानानं ठेवलं. त्याबद्दल खरंच मी त्यांच्यावरून तुम्ही आता म्हणजे म्हटलं की महत्वाचं असतं की नाव झालं पाहिजे. म्हणजे साथीदार पण तुम्हाला आले स्वप्नील शेठ असतील किंवा बनला असेल. स्वप्नील शेठ काय सांगाल महत्वाचा वाटा तुम्हाला सांगितलं की महत्वाचा रोल तुम्ही निभावता यात? नाही करते ते सगळेच करते. हां, नियोजन तुम्ही करताय पण पडद्याच्या मागच्या हिरोच्या पद्धतीने आपण बैल पळतोय, बैल कुठल्या पाहिजे पळत नाही. सगळ्यात महत्वाचं बैल आपला पळतोय. बैल पळल्यानंतर जास्त काय डोकं लावायला लागत नाही. म्हणजे तो डोकं लावायची गरज येते तिथे डोकं लावणारा खंबीर माणूस आहे. त्यामुळे भीती कुठल्या गोष्टीची वाटत नाही. अड्ड्यात गेल्यानंतर जे दडपण असतं बैलगाडा मालकावर आज काय होईल ते दडपण करणं निघताना दिसते. त्यामुळे त्याचा एक आउटपुट आपल्याला 100% मैदानात मिळत असतो. 100% जास्त काही वेळ कसं आहे खूप साऱ्या शुभेच्छा असतील. असंच तुम्हाला बोलाल आपला सचिन आणि तुमची दावण देत जाईल ही तुम्हाला शुभेच्छा असेल. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. फोटो काढतो ट्रॉफी